नमस्कार सखीनो. आपण गीता जयंतीनिमित्त ग्रंथदिंडी महोत्सवात गीता अध्यायांवर आधारित प्रश्नोत्तर लेखनाचा छान उपक्रम घेतला. त्या अध्यायांवरील 18 अध्यायांच्या 18 स्वरचित संक्षिप्त ओव्या सादर करीत आहे. अर्जुन विषाद योग असे अध्याय पहिला. आपतेष्ट पाहुनी गांडीव खाली रे टाकीला. स्थित प्रज्ञ दर्शन असे अध्याय दुसरा. आत्मतृप्त स्थिती कथनाने केला पुरा. कर्म प्रेरणेला जागृती अध्याय तिसरा. आत्म्याला जाणूनी कामशत्रू ठार करा. आशा अभिमान असती हे न्यूनगंड. अवतार रहस्य उलगडण्या चौथा खंड. निष्काम कर्म हे ज्ञानपूर्वक व्हावे कैसे. कर्म संन्यास योग अध्याय 5वा असे. योगी संन्यासी हे असती कर्म फल त्यागी. 6वा अध्याय सांगे खरा कर्मयोगी. ब्रह्म ध्यान करता व्हावे इच्छा द्वेष रहित. ज्ञान विज्ञान योग हा 7व्या अध्यायात. 8वा अध्याय असे अर्जुन प्रश्नावली. निरंतन चिंतन तसे होई अंतकाळी. गंगेला मिळता जरा झाला गंगारूप. 9वा अध्याय सांगे प्रभू मिलन सुख. उन्नत मानव कसा पाही जगतात. सृष्टीचे वैभव 10व्या अध्यायात. 11वा अध्याय घडे विश्वरूप दर्शन. आत्मयोगी अर्जुन झाले त्याचे समाधान. अर्जुनाचा प्रश्न भक्ती उपासना तत्व. 12वा अध्याय सांगे भक्तीचे महत्व. 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकाश. अकर्ता निर्लेप आत्मा सांगे जगदीश. सत्व रजतम गुणाहुनी गुणातीत. 14वा अध्याय सांगे मार्ग कसा प्राप्त. आत्मसाक्षात्कारी आणि भावे कृतकृत्य. 15वा अध्याय सांगे होण्या बुद्धिमंत. दैवी आसुरी हे संपत्तीचे भाग 2. 16वा अध्याय सांगे शास्त्र प्रमाणमान. श्रद्धा आणि बुद्धी यांची उत्कृष्ट ही भेट. 17वा अध्याय दैवी कर्माची वाट. मोक्ष संन्यास योग असे 18वा अध्याय. सर्वोच्च सिद्धांत कथनाने पूर्ण होय.
ऐकुनी गीता ज्ञान मोह त्याचा गेला पार. धनुर्धारी झाला युद्ध करण्यात यार. योगेश्वर पार्थ संवाद झाला हा अद्भुत. ऐकुनी संजय मनी झाला विस्मयित. श्रीकृष्णाची गीता जीवनाचाही आधार. गीता वाचूनी हो करा स्वतःचा उद्धार. गीता वाचूनी हो करा स्वतःचा उद्धार. असं आपले या जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या गीता मातेचा आपण छान असा अभ्यास केला आणि आपली ही सेवा आपण कृष्णचरणी अर्पण केली. धन्यवाद.